एक महत्त्वाची घडामोड महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे आणि मराठी माणसांचाच राहणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, ठणकावून सांगतो असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। कल्याणमध्ये अमराठी माणसाकडून मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने कल्याणमध्ये मराठी माणसाला अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर बेदम मारहाण करण्यात आली। कल्याणमधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये अमराठी कुटुंबात किरकोळ भांडण सुरू होतं। अमराठी कुटुंबातील भांडण शेजारचा मराठी व्यक्ती मिटवण्यासाठी गेला। त्यावेळेला अमराठी महिलेनं तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात असं म्हटलं। चिकन मटन खाऊन घाण करणारे आहात अशी शेरेबाजी केल्यानं वाद सुरू झाला। यानंतर मराठी कुटुंबाला घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण सुद्धा करण्यात आली। यात शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने केलेल्या वारामुळे एका तरुणाला डोक्यावर 10 टाके पडलेत। मेरी सीएम ऑफिस में पहचान है, तुमको जगह पर लाऊंगा असं म्हणत मराठी माणसाला धमकी देण्यात आली। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहात उचलण्यात आला। यानंतर एमटीडीसीचे मुजोर अधिकारी अखिलेश शुक्लांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। देशमुख कुटुंबातील 2 भावांना लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरामध्ये अखिलेश शुक्ला यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। यावर फडणवीसांनी कडक कारवाईचे आदेशही दिले। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या विधान परिषदेच्या माध्यमातून, विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। वेगवेगळ्या भाषांचे लोक अनेक वर्षांपासून मुंबईत राहतात। मिंधे आणि भाजपचं सरकार आल्यानंतर भाषेचा वाद सुरू झाल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। तर मुंबईतील मराठी माणूस कुणाच्या काळामध्ये हद्दपार झाला असा सवाल करत फडणवीसांनी पलटवार केला। कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉनव्हेजचा किंवा भाषेचा, पण नेमकं मिंधेंचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोकपणे आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घाणात, तुम्ही मटण खाता, तुम्ही मच्छी खाता। भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले होते। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलंय। तर अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। कोण आहे शुक्ला आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। कल्याणमध्ये अमराठी माणसाकडून मराठी माणसावर हल्ला झाल्याचं म्हणत संजय राऊतांनी मुद्दा उपस्थित केला। कालच्या कल्याणमधील हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी। मुंबईचं गुजरातीकरण करून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं ते नामर्द लोक जे आहेत, सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत, त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का? मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार हद्दपार करायचं। आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। बाहेरून येणारे मराठी माणसांना काही बोलले की आमचंही रक्त सळसळतं असं रोहित पवार म्हणाले। मराठी भाषिकांचा सातत्यानं अपमान तरी सरकार गप्प का असा सवाल पटोले यांनी केला। तर कल्याणमधील घटनेची सरकार दखल घेईल असं उत्तर दरेकरांनी विरोधकांना दिलंय।
इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं. सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी. मराठी भाषिकांचा अपमान महाराष्ट्रामध्ये जो सातत्याने होती आहे आणि मराठी भाषिकांचा गौगव करणारी ही जी सरकार आहे तर हे का चूप आहे, त्याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. नाही, मला वाटतं या प्रकरणाची पोलीस प्रशासन दखल घेईल, राज्याचे मुख्यमंत्री लक्ष घालतील. आता नेमकं काय प्रकरण आहे मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारे मराठी माणसावर अन्याय होता कामा नये. कल्याणमध्ये मराठी माणसाला बेदम मारहाण प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला अजूनही फरार आहे. दरम्यान आरोपी अखिलेश शुक्लानं पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. झालेला वाद शेजार धर्माशी संबंधित, त्याला भाषेचा मुद्दा बनवण्यात आलाय. कल्याणमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी आरोपी असलेल्या अखिलेश शुक्लानं हे स्पष्टीकरण दिलंय. हे लोक असा हे विषय जे आहेत हे दुसऱ्या बाजूनी करून हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. याच्या मागे जी व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये नुसतं झगडा जे चालू आहे तेच दिसत आहे. त्याच्या मागे नेमकं काय आहे ते कोणाला माहिती